स्वप्न पाहताय सुंदर बाळाचं, पण पाया भक्कम आहे का? चला, तर आज आपण जाणून घेऊयात प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग काय आहे? जेव्हा पण तुम्हाला इच्छा झाली, की आता आपण प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो, त्याच्या एक 3 ते 6 महिने आधी तज्ञांना भेटणं आवश्यक आहे. त्यावेळेस स्त्रीची बॉडी कशी आहे? तिला काही हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम्स आहेत का? जसं की थायरॉईड, प्रोलॅक्टिन किंवा तिचं हिमोग्लोबिन कसं आहे? एचबी इलेक्ट्रोफोरेसिस कसं आहे? हे बघणं आवश्यक आहे. तिची सोनोग्राफी कशी आहे? सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवीला काही पडदा आहे का? तिच्या किडनी कशा आहेत? त्याचबरोबर आपण त्या स्त्रीचं टॉर्च टेस्ट पण करायला पाहिजे, की तिला वॅक्सिनेशन भेटलेलं आहे का? आणि व्हायरल इन्फेक्शनपासून ती इम्यून आहे का? ह्या काही गोष्टी बघणं खूप आवश्यक असतं. कारण जेणेकरून उद्या जे बाळ राहणार आहे, ते बाळ सुदृढ राहिलं पाहिजे. आईची आणि बाळाची दोघांची तब्येत देखील चांगली राहायला पाहिजे. सेम टाईमला पुरुषांमध्ये सुद्धा आपल्याला काही टेस्ट करायचे आहेत, जशी की शुगर टेस्ट झालेली आहे, सिमेंट टेस्ट आहे आणि थायरॉईड टेस्ट आहे. ह्या त्यांच्यासुद्धा बेसिक टेस्ट करणं गरजेचं आहे. जर तुमचे बीज म्हणजे ज्याला आपण फिमेल गॅमेट किंवा मेल गॅमेट म्हणतो, हे जर स्ट्रॉंग झाले, तर मग उद्या येणारी संतती पण चांगली येणार आहे. त्यातल्या त्यात तुमचं जर लग्न नात्यात झालेलं असेल आणि ज्यांनी माझे आधीचे व्हिडिओ नाही पाहिलेले आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच त्यांचं जेनेटिक काउन्सिलिंग मला आधी करून घ्यावं लागतं. कॅरोटायपिंग स्टडी करावा लागतो आणि मग मी तुम्हाला सांगतो, की खरंच तुम्ही प्रेग्नन्सी कधी प्लॅन करायला पाहिजे.